हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. तर जाऊया मैदानामध्ये. सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे संग्राम, तर दुसऱ्या दिशेने आपल्याला पाहायला भेटतील कृष्णा. ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. टॉस जिंकलाय. अगदी आपण पाहतोय ठाणोबा विठलाई 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. वैयक्तिक पहिला आणि आपण पाहतोय संघासाठी पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलरचं नाव कळवायचं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी आपण पाहतोय पहिलं महत्वाचं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन पाटील गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. खरं तर कौतुक आहे ह्या संघाचं मित्रांनो. अगदी अनेक सामने पराभूत झालेत, परंतु लढण्याची जिद्द, जिंकण्याची ती आशा ती मात्र अजून देखील गेली नाहीये मित्रांनो. ठाणोबा विठलाई ठाणेवाडी या संघाची सामन्या सुरुवात. पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षण देखील आपण त्या पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. पहिलाच बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. डॉट बॉलनी खरं तर सुरुवात झाली आहे. तर संघ नक्कीच पराभूत होत आहेत, जिंकतायत देखील. आणि या स्पर्धेचं खासियत आहे मित्रांनो, या स्पर्धेमध्ये अनेक संघ आपल्याला भेटलेत. अनेक नवनवीन रेकॉर्डिंग देखील आपल्याला पाहायला भेटलाय. आणि ठाणोबा विठलाई संघाच्या नावावरती गेलाय रेकॉर्ड हायस्ट स्कोरचा. ओ इथं मैदानामध्ये जागा बनवली. विजय त्यांच्या अगदी बाहेर गेलाय. फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल. दुसऱ्याही धाबेचा केला गेला मैदानामध्ये प्रयत्न, परंतु अंतिम क्षणी कळवला नकार. आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा श्री गणेशा आता धावपलकावरती होणार आहे. चार षटकांचा हा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. तर पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती सिंगल धाव ज्या आपल्याला पाहायला भेटल्या. नक्कीच या ठाणोबा विठलाई ठाणेवाडी संघासाठी नक्की मी सांगेल, मैदान सोडत नाही, मैदान सोडत नाही आम्ही जोपर्यंत रक्ताचं पाणी होत नाही. पराभवाच्या धाकाने आमची जिद्द कधी कमीच होत नाही. पुन्हा उभे राहू जोमाने, स्वप्न विजयाची डोळ्यात आहे. पुन्हा उभं राहू जोमाने, स्वप्न विजयांची डोळ्यात आहे. कारण हार पचवून जिंकण्यात खरी मजा या संघामध्ये आहे. आणि विशेषतः कौतुक असणार आहे संघ मालक बाबासाहेब आलेकर साहेबांचं. जर पाहायला गेलं ना, अगदी संघ पराभूत झालेत, बॅक फुटला गेलेत, परंतु संघ मालक कुठल्याच प्रकारचा नाराज नाही आहे. प्रत्येक खेळाडूला तितकाच प्रोत्साहन दिलाय. आणि असे संघ मालक तुम्हाला प्रामुख्याने कमी पाहायला भेटतात मित्रांनो. धावपलकावरती धावा जर पाहायला गेलं तर 2 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. इथं पंचांच्या हात नक्कीच जमिनीला समांतर होणारा वाईट बॉल येईल. अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावपलकावरती धाव वाढणार आहे. धावपलकावरती 3 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं षटक प्रगतीपदावरती आहे. 3 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. आणि त्यांच्या माध्यमातून ही स्वप्न पाहिली आपण, त्यांच्या माध्यमातून ही स्वप्न खऱ्या अर्थानं साकार देखील झालीत. खरं तर पाहिलं गेलं तर नंदूजी बारसकर साहेब आहेत, अगदी जुने मेंबर आहेत त्या असोसिएशनचे. सागरभाऊ डाकरे असतील, प्रेमदादा कस्तुरे आहेत, विकासजी बारसकर आहेत संस्थापक. त्यांचे देखील विशेषतः या ठिकाणी अगदी साथ लाभली या स्पर्धेला. अगदी सागर पाटील आहेत. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण पाहिले असोसिएशनचे बाबासाहेब आलेकर साहेब देखील आहेत. ही जुनी कमिटी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटली. यावेळी क्रॉस बॅट बैठक स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला भेटला. चौकार येईल. 4 धावा धावपलकावरती येणार आहेत. धावपलकावरची धावा 7 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावपलकावरती 7 धावा आहेत. आता मात्र कृष्णाने हात खोललाय. खरं तर पॉवर प्लेचा फायदा त्याने करून घेतलाय 4 धावेच्या स्वरूपामध्ये. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. खरं तर या स्पर्धेमध्ये जे ब्रँडेड टी शर्ट आहे आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती त्यांनी जे पदार्पण केलंय ना, खरं तर पाहायला गेलं तर श्री अरुण दादा पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, यांच्या सौजन्यातून हे टी शर्ट आपल्याला लाभले गेलेत. आणि या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर संघ मालकांचा, ज्यांनी संघ मालकी जाहीर केली आपण पाहतोय, कोटकर बॉईज संघाचे संघ मालक आपण पाहतोय संपूर्ण कोटकर बंधू आहेत. संघ ठाणोबा विठलाई 11 ठाणेवाडी संघाचे संघ मालक आहेत कुमार समर्थ दादा आलेकर. धावपलकावरची धावा आपण पाहतोय 7 धावा धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. आणि बाबासाहेब आलेकर साहेब देखील आपण पाहतोय संघ मालक आहेत या संघाचे. संघ गुंडा स्पोर्ट ऐनवाडी संघाचे संघ मालक आपण पाहतोय.
बबन भोसले आणि सागर भोसले हे आपल्याला संघ मालक पाहायला भेटतात. संघ शिवशंभू सुपर किंग कुंभावडे संघाचे संघ मालक आपण पाहतोय. सुधीरदादा गुरव आणि सुभाष भाऊ चाळके हे संघ मालक आपल्याला पाहायला भेटतात. संघ शौर्य ब्लास्टर संघाचे संघ मालक रोहित कांबळे असतील आणि आदरणीय साजन मधुकर कांबळे असतील त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. संघ स्वर फायटर संघ मालक राज साबळे आणि स्वरा साबळे हे आपल्याला पाहायला भेटत आहेत. संघ केदार किंग्स गेळवडे संघाचे संघ मालक असणार आहेत पांडुशेठ लाड आणि प्रकाश भाऊ लाड यांचं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. संघ आपण पाहतोय रुद्र युगराज 11 विनर स्पोर्ट संघ मालक असणार आहे RD एडगे आणि सुरेश भाऊ एडगे. सर्व संघ मालकांचं या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पहिलाच बॉल आपण पाहतोय आखुऱ्या टप्प्याचा बॉल जबरदस्त फटका आणि बॉल सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी षटकार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरीकडे आपण पाहतोय करण पाटील. पुन्हा एक राखोडा टप्प्याचा बॉल. संग्रामने मात्र संघर्षाला सुरुवात केली आहे. हे क्रिकेट संघर्षाचा गेम आहे मित्रांनो. ऑन साइडला खेळला होता सिंगल आली आहे आणि सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतो डबल कव्हरचा धाबा वाढणार आहे 14 धाबा. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते मित्रांनो कारण की असं बोललं जातं हार के बाद जीत आहे. खरं तर एक दिवस असतो तुमचा एक दिवस असतो आमचा म्हणजे काल काय झालंय हे तुम्ही विसरून उद्या तुम्ही काय करणार आहात याच्यावरती फोकस करणं म्हणजे खऱ्या अर्थानं यशस्वी होण्याची लक्षणे असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज या कृष्णा ओ हो मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी डॉट बॉल मैदानामध्ये आलाय. तर पाहिला गेलं ना एका दिशेने कृष्णा आहे आणि दुसऱ्या दिशेने संघ मालक बाबा स्वालेकर आहेत. अगदी जवळचे सहकारी आहेत अगदी जिवलग मित्र आहेत परंतु मित्र आहेत ते ग्राउंडच्या बाहेर ग्राउंडच्या आतमध्ये मात्र प्रेमाची लढत चालू आहे मित्रांनो. एकमेकांच्या विरोधात आहे. पुढे सरसावत क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली आहे मित्रांनो परंतु त्याचा फायदा फलंदाजाला होईल. चौकार मैदानामध्ये येतोय चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने डबल कव्हरची धावा वाढणारा बाईचा चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. मिस फील्ड झाली आहे परंतु चुकी होत आहेतच. जर पाहायला गेलं तर माणूस घडतो आणि सुधारतो केव्हा ज्यावेळेस तुमच्याकडनं चुका होतात आणि त्या चुकीची तुम्हाला जाणीव होते आपण काहीतरी चुकी केली आहे परंतु आपल्याला पुढच्या वेळेस ती चुकी सुधारावी लागेल त्यावेळेस तुम्ही परिपक्व होत असता मित्रांनो. म्हणून चुकी होणार आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे मित्रांनो. म्हणून चुका झालेला विसरा आणि इथून पुढे तुम्हाला कसा बेस्ट देता येईल ना तो देण्याचा प्रयत्न करा. इथं बॉलला फक्त कट केलाय सिंगल धावेसाठी सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय डबल कव्हरची धावा 19 धावा डबल कव्हरची नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये दुसरं षटक जे प्रगती पथावरती आपल्याला पाहायला भेटतं. आमचे महेश भाऊ केसरकर देखील आहेत. दिवसभर स्कोरिंगची भूमिका त्यांनी सांभाळली आहे त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. एखादं काम मित्रांनो पूर्णपणे परफेक्टपणे करणं म्हणजे देखील अगदी एक कौतुकाची बाब असणार आहे. इथं बॉल आपण पाहतोय थोडा शप्पल झाला होता नक्कीच मधल्या स्टंपवरतून बॉल गेला असावा आणि यस गेलाय. षटक क्रमांक संपलं मैदानामध्ये दुसरं आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय धावफलकावरती 19 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. दोन्ही संघ आपण पाहतो एका दिशेने कोटकर बॉईज गावडी तर दुसऱ्या दिशेने आपल्याला पाहायला भेटत आहे ठाणोबा विटलाई स्पोर्ट. या 2 संघामध्ये ही लढत जी आपल्याला पाहायला भेटते परंतु आपण विटलाई ठाणोबा विटलाई 11 संघाचा जर विचार केला त्या संघामध्ये देखील खेळाडू आहे अक्षय ज्याने या सामन्यामध्ये याच्या अगोदर सामन्यामध्ये 50 धावा ठोकल्या होत्या. हे देखील विसरून चालणार नाही मित्रांनो. खरं तर 4 झेल सोडले माझा झेलचं महत्व काय त्याने ते दाखवून दिलंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती संघाचा संघनायक शिवाजी जे आपल्याला पाहायला भेटतात. संघनायक आहेत कर्णधार आहेत परंतु कशा प्रकारे गोलंदाजी राहणार आहे हे देखील पाहणं. आखुऱ्या टप्प्याचा बॉल आपण पाहतोय जबरदस्त बॉल मैदानामध्ये पडलाय. वाटलं होतं की हा बॉल सरळ ग्राउंडच्या बाहेर जाईल परंतु मित्रांनो मैदानामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतंय डॉट बॉल मैदानामध्ये आलाय. जर पाहायला गेलं ना मित्रांनो परिस्थिती कितीही बिकट असू द्या त्या बिकट परिस्थितीवरती तुम्हाला मात करण्यात
येता आली पाहिजे, कारण की आपण जर पाहिलं ना, अगदी ज्यावेळी परिस्थिती बिकट होती त्यावेळी बाजू प्रभूंनी एकट्यांनी खिंड लढवली होती, तशी खिंड तुम्हाला क्रिकेटची लढवता आली पाहिजे. अखुऱ्या टप्प्याचा बॉल इथं मैदानामध्ये फलंदाज चुकी करणार नाहीये. हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. नकशिंकात पेटलो आहे, अजून मी विजलो नाही. थकलो असेल कदाचित, पण अजून मी थांबलो नाही, कारण शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. चौकार आलाय. 4च्या मदतीने धावपलकावरची धावा वाढतायत. 23 धावा धावपलकावरती. इथं कृष्णाची बॅट बोलली आहे, बॅट बोलतीये आणि बॉलला सरळ पाठवलाय. आउट ऑफ द पार्क. ठोकलाय. दर्जेदार षटकार. जबरदस्त षटकार. होऊ दे वार काळजावर, होऊ दे माझ्या वार काळजावर. मीही आता झुकणार नाही, कारण की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. कितीही येऊ दे संकटाची वादळे समोर, कितीही येऊ दे संकटाची वादळे समोर, माझ्या मनगाटात आहे अजूनही रक्ताचा जोर. फाटलंय आभाळ जरी, तरी स्वप्न माझे विकले नाही, कारण की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून स्वतः जिंकलो नाही. जबरदस्त फटकेबाजी आणि जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. कृष्णा गुरव पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तयार. अखुरा टप्प्याचा बॉल टॅप केलाय. उजव्या स्टँडच्या बाहेर जाऊन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षक तर बहारदार झालाय. सिंगल धावा आली. दुसऱ्या देखील धाबेचा प्रयत्न केला गेला. नक्कीच 3 धावा या खेळाडूने वाचवलेत आपल्या संघासाठी. प्रयत्न केलाय, प्रयत्न करावा लागणार आहे. प्रयत्न अगदी परमेश्वर. हार जीत तर खेळाचा भाग आहे. एकदा जिंकल्याने तुम्हाला आनंद भेटतो आणि हारल्यावरती खचून न जाता तुम्हाला अनुभव भेटत असतो. मित्रांनो, त्या अनुभवासाठी खेळा, कारण की आपल्या आयुष्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा गुरु कोण असेल ना, तो आपला वेळ आणि आपला अनुभव आहे. हे देखील विसरून चालणार नाही. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती 30 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 30 धावा धावपलकावरती आहेत. असं बोललं जातं की पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे आकाशामध्ये सैरवैर भिरता आलं पाहिजे. वादळांचं काय, ते येणारच आहे, परंतु मातीमध्ये घट्ट पाय लावून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. इथं उभं राहावं लागेल, इथं तुम्हाला स्टेबल घ्यावं लागणार आहे. तुम्हाला संयम ठेवणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो, क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच आपण पाहतोय शिवाजीने फेरबदल केलाय, कारण की डावखुऱ्या शैलीचा फलंदाज जर पाहायला गेला तर आपल्याला पुढे पाहायला भेटतोय. फेरबदल केला गेलाय शिवाजीने. आपण पाहतोय अगदी मिडऑफला जर पाहिलं तर संघाचे संघनायक आता मिडऑफला आपल्याला दिसणार आहे. समोरच आहेत. एक संयमी नेतृत्व म्हणून त्यांना देखील आपण पाहिलंय. अकुरा टप्प्याचा बॉल. इथं मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आकाशामध्ये तर गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. ओहो हो, मैदानामध्ये झेल सुटलाय. झेल थोडासा अवघड होता, उंच होता. सूर्य देखील आहे, ऊन देखील आहे, परंतु झेल मैदानामध्ये खऱ्या अर्थानं सुटलाय. पकडा कॅच, जिंका मॅच, हे क्रिकेटचं सूत्र आहे मित्रांनो. कारण की तुम्ही झेल सोडलाय आणि तुम्हाला याचं उदाहरण चांगलंच माहिती आहे, कारण की तुमच्या संघातील अक्षयचा झेल सुटला होता आणि त्याने तब्बल 50+ धावा बनवल्या. म्हणजे झेलचं महत्व काय हे तुम्हाला समजलं असणार आहे. फलंदाज पुन्हा एकदा तयार असणार स्ट्रायकिंग एंडला. बॅट्समन कृष्णा गुरव ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा अखुरा टप्प्याचा बॉल. फुल पॉवरफुल आणि अंतिम क्षणी सक्सेसफुल चौकार. चौकार आलाय. आणि मित्रांनो, एक जर पाहिलेलं गोड बातमी आहे, खरं तर तो फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतोय ना संग्राम, त्याचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे. संग्रामला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुझा गेम असाच बहरत राहो. तुझ्या हातून खऱ्या अर्थानं अनेक षटकार असो, चौकार असो, क्रिकेटमय वातावरण तुझं असंच आनंदी राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना असणार आहे. गॉड ब्लेस यू असंच बोलेल आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानामध्ये. धावपलकावरची धावा आपण पाहतोय 35 धावा, 35 रन्स धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. मित्रांनो, जर वाढदिवस असतो ना आपला, परंतु वाढदिवस हा आनंदमय जगण्याचं कारण आहे. आणि खरं तर
संग्राम आज आनंदी आहे कारण की आज वाढदिवस आहे, याच्यापेक्षा आनंद कोणता नाही. आणि वाढदिवस साजरा कुठं करतोय? कुठल्या हॉटेलला नाही, कुठली दारू नाही, कुठलं काही नाही. वाढदिवस साजरा करतोय क्रिकेटच्या मैदानावरती फलंदाजी करतो. हा अनुभव मित्रांनो खरं तर खूप भारी असणार आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असणार आहे संग्रामला. मैदानामध्ये आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्रक्षेत्र ठिकाणी आहेत. सिंगल धाव आली आहे, दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला गेलाय. धावबाची संधी, होकार नकार, होकार नकार आणि अंतिम क्षणी होकार आला आणि कृष्णा गुरवला मैदानाच्या बाहेर. नाराज होत यावं लागणार आहे. संघाला लागतोय धक्का क्रमांक पहिला महत्वाचा विकेट. कृष्णा गुरव मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतोय अनिकेत मैदानामध्ये दाखल झालेत आणि गोलंदाज देखील आपण पाहतोय अनिकेताचा आहे. जबरदस्त मैदानामध्ये आपण पाहतोय. कामगिरी मैदानामध्ये आपल्याला दिसतीये. दोन दमदार संघ, या दोन दमदार संघामध्ये एक महत्वाची लढत. हो इथं वेगवान बॉल पायांचा वापर केला होता, परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय बॉल शरीरावरती जाऊन आदळला आहे. शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटला. पंच आमचे हुशार आहेत, खूप जास्त अनुभव पंचांकडे आहे. चला वेळ वाचवायचा, स्पीडअप करा. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला आहे अनिकेत. की जर पाहायला गेलं ना, ठाणोबा विठलाई संघाचं कौतुक आहे. कारण की मी ज्या वेळी ही स्पर्धा पाहिली त्यावेळी बाबासालेकरांचं संघ मालकी म्हणून जाहीर असते. ते विचार करत नाही संघ जिंकू किंवा हारू, त्यांचं स्वप्न एकच आहे की खेळाडूंना संधी भेटली पाहिजे. मैदानामध्ये आपण पाहतोय चेंडूला फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि सिंगल धाव येईल. आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एकीच्या संघाचं कौतुक करावं तितकं कमी असणार आहे मित्रांनो. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन फलंदाज बर्थडे बॉय आजच्या दिवसातील हिरो आपल्याला पाहायला भेटणार आहे संग्राम. मॅन ऑफ द सिरीजला सायकल आहे, परंतु सायकलचा आनंद आपण पाहतोय खेळाडू घेत आहेत. इथं मैदानामध्ये ऑन साइडला बिग हिट, फटका बसला. यस, फील्डर डाउन द बॉल, फिफ्लाय जेल, बडी मछली जाल में. संघाला लागतोय धक्का क्रमांक 2. संग्राम होणार आहे मैदानामध्ये झेलबाज. आणि या आपण पाहतोय धावफलकावरची धावा 37 धावा ठाणोबा विठलाई संघासाठी. पुन्हा एकदा मी नक्की सांगेल, एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर देखील होत नाही. म्हणून तुम्ही खचून जाऊ नका. सूर्य मावळला म्हणून काय झालं, उद्या पुन्हा तो नव्याने उगवणार आहे. आज हारलो म्हणून काय झालं, उद्या पुन्हा नव्याने आम्ही लढणार आहे. नशिबाने होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा, कारण नशीब कधीही बदलू शकतं, परंतु कष्ट कधीच वाया जात नाही मित्रांनो. हे देखील विसरून चालणार नाही. आणि समोर देखील आपण पाहतोय कोटकर बॉईज गावडी संघ आहे. हा देखील दमदार संघ आहे मित्रांनो. या संघामध्ये क्षमता आहे, या संघामध्ये ताकद आहे. इथं फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि हा बॉल जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय. धावबाची संधी या ठिकाणी आहे, परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय धावबाद असणार आहे. सिंगलच आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती 42 धावा नोंदवल्या गेल्यात आणि 43 धाब्यांचं लक्ष खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटतंय.
तर क्रिकेटसाठी खूप मोठा संघर्ष राहिलाय मित्रांनो. क्रिकेट हे संघर्षाचं क्रिकेट म्हणून ओळखलं जात आहे. खरं तर अगदी जिथं तुम्ही राहता तिथून हे ग्राउंड खूप दूरवरती आहे मित्रांनो, परंतु संघर्ष करण्यासाठी तुम्हाला कुठंही जावं लागतं. खरं तर पाहिलं गेलं ना, भल्या पहाटे उठून गाठलंय आम्ही मैदान, भल्या पहाटे उठून गाठलंय आम्ही मैदान, क्रिकेटच्या वेडापायी सारं जग हैराण. नव्या कोऱ्या चेंडूचा तो हाताला लागणारा गंध, नव्या कोऱ्या चेंडूचा तो हाताला लागणारा गंध, क्रिकेटच्या या खेळाचा आम्हाला आता लागलाय छंद. आणि तो छंद तुम्हा सर्वांनाच लागलाय मित्रांनो. खरं तर बदलापूर जर पाहायला गेलं तर अगदी खूप दूरवरती आहे जिथं आपण स्टे करतो तिथून, परंतु सकाळी पहाटे उठून ग्राउंड वरती येणं, संघासाठी खेळणं, आपल्या संघ मालकाचं नाव राखण्यासाठी खेळणं, म्हणजे हे खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट पाहायला भेटतं मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूवरती अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झालेत. तुला या क्रिकेटने काय दिलंय, तुला या क्रिकेट खेळून काय भेटणार आहे, परंतु क्रिकेटने शिकवलं आम्हाला दुःखापासून सुखापर्यंत कसं जायचं, क्रिकेटने आम्हाला शिकवलं राजकारणापासून दूर राहून एकत्रित कसं यायचं, क्रिकेटने दिला आम्हाला आनंद, क्रिकेटने दिला आम्हाला अनुभव, आणि याच क्रिकेटने शिकवलं आम्हाला नातं कसं जपायचं. मैदानामध्ये भले आम्ही एकमेकांच्या विरोधात खेळू, मैदानामध्ये भले आम्ही एकमेकांच्या विरोधात खेळू, पण ग्राउंडच्या बाहेर आम्ही एकमेकांचा आदर करू, हे देखील याच क्रिकेटने आम्हाला शिकवलं मित्रांनो. पहिला डाव मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावपलकावरती आपण पाहतोय कोटकर बॉईज गावडी संघाने बनवल्या 42 धावा, तर विजयासाठी आव्हान ठेवलंय ठाणोबा विठलाई ठाणेवाडी संघासमोर 43 धावांचं लक्ष असणार आहे. ठाणोबा विठलाई संघ आपणास विनंती, आपला एक खेळाडू पाठवा इथं. बाबासाहेब वालेकर साहेब एक प्लेअर पाठवा इथं प्लीज. प्लेअरची नावं माहित नाहीये इथं कोणालाच. चला आपण या ठिकाणी टॉस करतो यानंतरच्या सामन्याचा. या ठिकाणी आपण पाहतोय गुंडा स्पोर्ट ऐनवाडी, तर त्यांच्या विरोधात रुद्र योगीराज 11 विनर स्पोर्ट, या दोन संघामध्ये महत्वाचा सामना असणार आहे. नक्कीच आपण तुषार सरांच्या माध्यमातून हा टॉस घेणार आहोत. सरांना विनंती, आपण टॉस करण्यासाठी जा, मान्यवर दुसरे येतील सर, तुम्ही टॉस करण्यासाठी जा, खूप मोठा अनुभव तुमच्यामध्ये देखील आहेत सर टॉसचा. चला टॉस करायचा आहे. चला गुंडा स्पोर्ट ऐनवाडी आणि रुद्र योगीराज 11 विनर स्पोर्ट दोन्ही संघातील संघनायक या टॉस करण्यासाठी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. खऱ्या संघाचे असणारे संघ मालक आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे असणारे आधारस्तंभ आदरणीय बाबासाहेब वालेकर साहेब या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम असणार आहे. चला विनंती आहे, सामना चालू करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला कालच्या दिवसातील एक सामना खेळवायचा आहे आणि तदनंतर आपण करणार आहोत करो या मरो या सामन्याला सुरुवात. खरं तर नॉकआउटचे सामने असणार आहे. गुंडा स्पोर्ट ऐनवाडी संघाचा कर्णधार या प्लीज, वेळ वाचवायचा मित्रांनो. सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये आलेत. एका दिशेने आपण पाहतोय शिवाजी, दुसऱ्या दिशेने असणार आहे करण. तर वैयक्तिक पहिलं आणि या संघासाठी पहिलं षटक गोलंदाजीच्या मार्क वरती बड्डे बॉय आपण पाहतोय संग्रामला गोलंदाजी ट्रॅक वरती. गुंडा स्पोर्ट ऐनवाडी संघ नाणेफेक जिंकलाय. या ठिकाणी गुंडा स्पोर्ट ऐनवाडी संघ नाणेफेक जिंकला आणि गुंडा स्पोर्टतील सर्वच खेळाडूंना विनंती आहे डगआउट मध्ये यायचं आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सिंगल धाव आली आहे. एक धाव धावपलकावरती नोंदवली गेली आहे. विजयासाठी
43 धावा बनवायच्या आहेत ठाणोबा विटलाई ठाणेवाडी संघाला. हो इथं मैदानामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज असणार आहे. हा बॉल मैदानामध्ये डॉट निर्धाव चेंडूने झाली आहे सुरुवात. एनवाडी संघ नाणेफेक जिंकला आणि नाणेफेक जिंकून निर्णय घेतलाय प्रथमच गोलंदाजी करण्याचा. क्षेत्ररक्षण निवडलाय. फलंदाज त्या ठिकाणी तयार. ओहो हो इथं बॉल यस खराब असणार आहे. अवांतर धाव आली आहे आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावपलकावरची धावा 2 धावा ज्या नोंदवल्या गेल्या. 43 धावा बनवायच्या आहेत. 4 षटक आहे. सिंगल डबल धावेने देखील मॅच होऊ शकते. इथं फटका फसलाय. फिल्डर थोडासा दूरवरती राहिला. मिस फील्ड आणि मैदानामध्ये तोपर्यंत सिंगल धावच घेतली जाईल. सिंगलवरती समाधान मानावं लागलंय. हे आयुष्य जगत असताना मित्रांनो आशा भरपूर असतात परंतु समाधान हे सर्वाधिक श्रेष्ठ असतं. तुमच्याकडे पैसा येऊ या ना येऊ पण तुम्ही जे आहे त्याच्यामध्ये समाधानी असलं पाहिजे. हे खरं आयुष्य आहे मित्रांनो. जे देखील बॉल आपण पाहतोय फक्त कट केलाय. कुठलीही धाव नसणार आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू. परंतु आता जर तुम्ही डॉट बॉल जर खेळले तर येणाऱ्या आगामी षटकामध्ये तुम्हाला दबावाला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून तुम्हाला आत्ताच ज्या धावा बनवायच्या आहेत ना कारण की पॉवर प्ले चालू आहे. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असणार आहे. तोच फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. पुढे सरसावत परंतु हा बॉल मैदानामध्ये खराब आहे. वाईट बॉल. अवांतर धाव आली आहे आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावपलकावरती 3 धावा माफ करा 4 धावा धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. 4 धावा धावपलकावरती आहेत. जसं क्रिकेटमध्ये 6 आकडे महत्वाचे असतात ना तसे आपल्या आयुष्यामध्ये देखील 6 आकडे महत्वाचे असणार आहे. नक्की सांगणार आहे. तोपर्यंत आपण पाहतोय क्षेत्ररक्षण जबरदस्त झालाय. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 6 धावा. नक्कीच मित्रांनो सांगेल आयुष्यातले 6 आकडे. 6 म्हणजे तुमचा 6 आकडी पगार. 6 म्हणजे तुमचा 6 आकडी पगार. 5 म्हणजे तुमचा घरदार तुमचा बंगला. 4 म्हणजे तुमच्या आयुष्यात असतील तुमची 4 चाकी गाडी. 3 म्हणजे तुमचे मित्रपरिवार. 2 म्हणजे 2 तास क्रिकेटचा खेळ आणि 1 सर्वाधिक महत्वाचं तुमच्या पडत्या काळामध्ये तुमची साथ देणारी बायको. या 6 गोष्टी मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये जर असेल ना तर तुमचं देखील आयुष्य क्रिकेट सारखं रंग भरणार आहे. अगदी लाजवाब असणार आहे. षटक क्रमांक संपलं गेलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावपलकावरती 6 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 6 धावा धावपलकावरती आहेत. 43 धावा बनवायच्या आहेत. अजून देखील 18 बॉल आणि 37 धावेंचं लक्ष मैदानामध्ये असणार आहे. अगदी रस्ता थोडासा कठीण आहे परंतु कठीण रस्ताच तुम्हाला सोप्या रस्त्याकडे घेऊन जातो. अगदी अंधारातून चाललं ना मित्रांनो पण 1 पावलावरती तुम्हाला प्रकाश भेटणार आहे. म्हणून त्या प्रकाशासाठी चाला. असं समजू नका की आपल्या वाट्याला फक्त अंधार आलाय पण एक ना एक दिवस तो प्रकाश येत असतो. म्हणून कोणी कोणाची बरोबरी करू नका. कारण की मी नेहमी सांगत असतो सूर्याने कधी बरोबरी करायची नसते चंद्राची आणि चंद्राने कधी बरोबरी करायची नसते सूर्याची. दोघंही चमकणार आहे. फक्त वाट पाहावी लागणार आहे वेळेची. फलंदाज तयार. इथं फलंदाजाने वाट पाहिली स्ट्रोकची. ऑर्डर शॉट ऑर्डर टायमिंग. बॉल फेकून दिलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. षटकार जबरदस्त फटकेबाजी करणची आहे. समोर कितीही शत्रू असू द्या मोठा मी त्याला जाणार नाही शरण. कारण की माझं नाव आहे करण आणि मी माझे खेळी देखील करणार आहे. जबरदस्त त्यांनी मैदानामध्ये दाखवून दिलाय. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला बॉल उडवलाय आणि त्या बॉलला खरंच आसमान दाखवण्याचं काम देखील त्याने केलाय. षटकार आलाय. हो हो इथं मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कमबॅक केलाय. थोडासा बॉल खाली राहिला परंतु आपण पाहतोय एक चोरटी धाव मैदानामध्ये घेतली गेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धाव देखील वाढते. 13 धावा धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. संघर्ष करायचा आहे कारण की संघर्षाचं नाव आहे क्रिकेट. जो घासला जाणार तो चमकला जाणार. म्हणून घासायची तयारी ठेवा मित्रांनो. ते कष्ट करायची तयारी तुमची असली पाहिजे. 13 धावा धावपलकावरती आहेत. ओ हो इथं वेगवान बॉल परंतु लाईन खूप खराब आहे. डाव्या स्टेनच्या खूप बाहेर बॉल. पंच दंडित करतायत गोलंदाजाला. आता वाईट बॉल येणार आहे. अवांतर धाव येईल आणि या अवांतर धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावपलकावरची धावा 14 धावा ज्या धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. 14 धावा आपण पाहतोय धावपलकावरती आहेत. जबरदस्त सामना जबरदस्त मॅच आणि जबरदस्त दोन देखील संघ आहेत. बेस्ट
वर्सेस बेस्टचा हा सामना. बॅट्समन करण पुन्हा एकदा तयार झालाय. मग करा शिवाजी पुन्हा तयार झाले होते. धावबाची देखील संधी होती. खराब कामगिरी केली आहे. आपण पाहतोय मैदानामध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होते. त्याचा फलंदाजी संघाला फायदा झालाय. 2 धावा घेतल्या जातील आणि 2च्या मदतीने धावफलकावरती 16 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. हा त्याच 16 आणि हा तोच 16 जर पाहिलं गेलं आमच्या महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी या आपल्या स्वराज्याची शपथ घेतली होती. त्या 16 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील अगदी आपण पाहतोय डॉट बॉल असणारा, शरीराचा वेध घेणारा बॉल, शरीर भेदक मारा मैदानामध्ये पाहायला भेटलाय आणि हा बॉल खऱ्या अर्थानं डॉट आलाय. मित्रांनो जर पाहायला गेलं ना, तुम्हाला घाव सोसण्याची तुमची तयारी पाहिजे. उदाहरण जर द्यायचं म्हटलं ना मित्रांनो, 2 दगड असतात आणि एका दगडावरती नेहमीच एक कारागीर खर तर मूर्तिकार घाव करत असतो. मैदानामध्ये आपण पाहतोय षटकार जर पाहिला ना मित्रांनो, तर एक मूर्तिकार नेहमीच एका दगडावरती घाव करत असतो आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला दगड असताना तो नेहमीच त्याच्यावरती हसतो. अरे तुझ्यावरती तर नेहमीच घाव होतात. तो काहीच बोलत नाही, शांत राहतो आणि एक दिवस खऱ्या अर्थानं तो देवळामध्ये जाऊन बसतो आणि जो हसत होता ना त्यालाच त्याच्या समोर बसवलं जातं आणि त्याच्या डोक्यामध्ये नारळ फोडला जातो. म्हणून हसणाऱ्यांकडे कधी लक्ष देऊ नका. वेळ तुमची येईल याची वाट बघा. जेवढे तुम्ही घासते जाणार ना, जेवढे तुम्ही घाव सोसणार तेवढे तुम्ही समजले जाणार. की बोललं जातं की जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई मान नहीं होता, क्योंकि जब तक ना गिरे हाथोड़े के घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ओहो इथं मैदानामध्ये आपण पाहतोय जबरदस्त बॉल. एक षटकार आपण अगोदर पाहिलाय, परंतु गोलंदाजा देखील वेळ आहे. त्याने देखील डॉट बॉल टाकलाय. षटक क्रमांक संपलं दुसरं. 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि या 12 चेंडूच्या अखेरीस ठाणोबा विठलाई संघाने बनवल्यात 22 धावा. बॉल 21 धावा. आता मात्र ठाणोबा विठलाई संघाने दाखवून दिलंय आम्ही पराभूत होतो, परंतु आमच्यामध्ये लढण्याची क्षमता आहे. आम्ही पराभूत नक्कीच झालोय, परंतु या स्पर्धेत सर्वाधिक जास्त धावा देखील आम्हीच बनवल्यात. विझलो जरी आज मी, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेल उद्या पुन्हा नव्याने, पेटेल उद्या पुन्हा नव्याने, कारण की हे सामर्थ्य नाशवंत नाही. जबरदस्त संघ आहे. खर तर स्पेशली हा संघ मला आवडला आणि प्रामुख्याने त्यांचे संघ मालक मित्रांनो जर पाहिलं ना, खूप संयमी संघ मालक कसा असताना त्यांच्याकडनं खरंच पाहण्यासारखं आहे मित्रांनो. खर तर मॅच कोणाची असू द्या आणि संघ कोणाचाही असू द्या, शेवटपर्यंत बघणे आणि आपल्या तालुक्यातील खेळाडूंना प्रथम प्राधान्य देणे हे त्यांचं काम राहिलंय मित्रांनो. आणि या स्पर्धेमध्ये सर्व संघ मालक जर सर पाहिलं गेलं तर संयमी आहे. कोणताही संघ मालक आला नाही की आमच्यासोबत अन्याय झाला. हे असोसिएशनची असणारी ही खासियत जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. बेस्ट नियोजन, जबरदस्त नियोजन या ठिकाणी पाहायला भेटतं. फलंदाज पुन्हा तयार, पुढे सरसावत. इथं फटका फसलाय, आकाशामध्ये बॉल गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो मॅच लँड मध्ये बॉल पडेल. सिंगल घेतली गेली आणि तदनंतर आपण पाहतो दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला. दुसरी ही धावा आली आहे आणि 2च्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा 24 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. फलंदाज करण स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटतात. 24 धावा, 24 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट, एकही विकेट नाही. सलामीची जोडी मैदानामध्ये काम करते. जे देखील आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल धाव चोरून घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली आहे, परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय अपील तर केलाय, परंतु पंच त्यांच्या निर्णयावरती आपण ठाम आहेत का हे देखील पाहूयात. परंतु ही धाव यशस्वी असणार आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा. थेंबे थेंबे तळे साचे असं बोललं जातं ना, अगदी सिंगल डबल धावेंनी धावफलक चालवण्याचं काम केलंय. धावफलक कासवाचा आहे परंतु भरोशाचा आहे हे देखील विसरून चालणार नाहीये मित्रांनो. धावफलकावरची धावा 25 धावा नोंदवल्या गेल्यात. चला फलंदाज पुन्हा एकदा तयार. इथं जबरदस्त बॉल फक्त कट केलाय, दिशा दाखवली आहे, वेगाचा फायदा घेतलाय आणि बॉलला पुन्हा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सावकार. अभी तो
चौका आया है, छक्का आना बाकी है, आगाज देखा है आपने, अंजाम देखना अभी भी बाकी आहे. चौकार आलाय आणि धावबल कव्हरची धावा आपण पाहतोय. 29 धावा, 29 रन्स ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा हा दबाव दडपण नक्कीच गोलंदाजावरती असणार आहे. यस, वाईट बॉल, अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावबल कव्हरची धावा 30 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावबल कव्हरची 30 धावा आहेत. फलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठा फटका, एकच फाईट आणि वातावरण टाईट. हा बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. वुलांदी षटकार. कराला आणि 6च्या मदतीने आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. जबरदस्त फटका शिवाजीच्या बॅट मधनं आलाय. क्षेत्ररक्षण देखील कौतुक करावं लागेल. प्रयत्न केला होता आणि इथं देखील आपण पाहतोय इथं देखील फटका फसलाय. ओहो, प्रयत्न केला होता परंतु बॉल समजला नसावा. झेल मैदानामध्ये सुटलाय आणि तोपर्यंत घेतल्या गेल्या 3 धावा आणि या 3 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतो धावबल कव्हरची धावा 39 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. आता मात्र समीकरण राहिले शेवटचे 7 बॉल आणि 4 धावा. 7 बॉल 4 धावा आपण पाहतोय. अजून देखील समीकरण आहे परंतु एक हाती सत्ता मिळवली या सामन्यामध्ये ठाणोबा विठलाई संघाने. खरं तर कालच्या दिवसामध्ये देखील थोडासा दिवस खराब असल्यामुळे हा संघ पराभूत झाला परंतु आज मात्र चांगलं नियंत्रण करून आलाय संघ. 4 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. पुढे सरसावत आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाज बॅटची एज लागत वाद झालाय. संघाला लागतो धक्का क्रमांक पहिला. संघ आपला निर्णय काय? ऐनवाडी संघ आपला निर्णय कळवायचा आहे. ऐनवाडी संघ आपला निर्णय कळवा. समोरचा संघ विचारतो आपला निर्णय काय. गोलंदाजी ओके. चला, टॉस जिंकला ऐनवाडी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये चालू मॅच कडे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि त्या 6 बॉल वरती बनवायचे असतील 4 धावा. नवीन फलंदाज अमोल मैदानामध्ये दाखल झालेत. तर गोलंदाजी मार्कवरती दत्ता आणि काय करणार आहेत आता हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॉलला सरळ आकाशाला गवस निघालणारा फटका. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा विजय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करणार आहे. ज्या आवाजाने बदलापूर शहराला अक्षरशः वेळ लावलाय तो आवाज म्हणजे आदरणीय तुषारजी शिंदे सरांचा. या सर, वेलकम असणार आहे, तुमचं सुस्वागतम असणार आहे. धन्यवाद. झालेल्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅचचा किताब गेलाय शिवाजीच्या नावावरती. शिवाजीला विनंती मुख्य व्यासपीठावरती या आणि आपला
किताब घेऊन जायचंय. चला तुषार शिंदे सर विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये या.